प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. नियोजन, अंमलबजावणी आणि पाठपुरावा, मूल्यमापन ह्या तीन गोष्टी कोणतंही कार्य करण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. माणसाला प्रवासाला निघायचं असेल तर माणसाला नियोजन करावं लागतं. कुठे जायचं, कुठे राहायचं, प्रवास कसा करायचा, किती तारखेला निघायचं, किती तारखेला परतायचं, तेवढी रजा मिळेल का, तेवढे पैसे आहेत का, सोबत कोण असणार आहे, मार्गदर्शन कोणाचं मिळणार आहे, खायला प्यायला काय असणार आहे, काय काय करणार आहोत आपण, अशा सगळ्या गोष्टींचं आगाऊ नियंत्रण माणसाला करावं लागतं. तसं नियोजन न करता माणसाने सहज एखादी कृती करायला सुरुवात केली तर आपल्या जीवनामध्ये गोंधळ येण्याची शक्यता असते. फक्त नियोजन केलं की आपलं काम संपलं असं समजून चालत नाही. तर जे नियोजन केलेलं आहे, काय करायचं, कुठे करायचं, कधी करायचं, कसं करायचं, कोणी करायचं आणि हे सर्व का करायचं, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पेपरावरती म्हणा किंवा मनाच्या पटलावरती एकदा लिहून काढली म्हणजे आपलं काम संपलं असं नाही. तर जे काही ठरवलेलं आहे ते आता प्रत्यक्ष आपल्याला अंमलात आणायचं असेल तर त्यासाठी अंमलबजावणी किंवा पाठपुरावा करीत राहावं लागतं. कामाचं विभाजन करावं लागतं. सगळीच कामं एकच माणूस करू शकत नाही. कोणीतरी तिकीटं काढायची असतात, कोणीतरी खाण्यापिण्याच्या व्यवस्थेचं पाहायचं असतं, कोणीतरी राहण्याच्या व्यवस्थेचं पाहायचं असतं, कोणीतरी प्रत्यक्ष ज्या ठिकाणी आपण जाणार आहोत त्या ठिकाणच्या कार्यक्रमाचे आयोजन करायचे असतात. अशा प्रकारे आपल्याला कामाची विभागणी करावी लागत असते आणि मग त्याचा पाठपुरावा करावा लागतो की हे काम झालेलं आहे का, ते उरकलेलं आहे का, ते वेळीच सर्व तयार आहे का. अशा प्रकारचं नियोजन केल्यानंतर अंमलबजावणी आणि पाठपुरावा करण्याची माणसाला तयारी ठेवावी लागते. आणि हे सगळं झाल्यानंतर मूल्यमापन महत्त्वाचं का आहे, कारण आपण जे काही आयोजित केलं होतं त्याच्यामध्ये कदाचित अडचण येऊ शकते किंवा त्याच्यामध्ये बदल करावा लागतो. आणि हे सगळं झाल्यानंतर आपण काही गोष्टी शिकत असतो. म्हणून माणसाने एकत्र बसायचं, कसा काय कार्यक्रम झाला, काय काय चांगलं होतं, काय काय चुकलं, कोणकोणत्या अडचणी आल्या, पुढे त्याच्यावरती कशी मात करता येईल, ह्या सगळ्यांचा विचार करावा लागतो. आपल्याकडे ह्या गोष्टी एवढ्या उत्स्फूर्तपणे होतात की उदाहरणार्थ लग्नसराईचे दिवस आहेत असंच आपण त्या दिवशी म्हटलं, त्याची कितीतरी अगोदरपासून पूर्वतयारी सुरू आहे. आणि मग प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे बारकाईने लक्ष द्यावं लागतं. मग लग्नाचा दुसरा किंवा तिसरा दिवस माणसं एकत्र बसतात आणि चर्चा करतात, किती छान झालं सर्व काही, किंवा हे असं व्हायला नको होतं. हे सगळं अशासाठी सांगायचं की प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की जर तुम्हाला माझं शिष्य व्हायचं असेल तर तुम्हाला देखील असंच नियोजन करावं लागणार आहे. त्यासाठी तो 2 उदाहरणं देत आहे की एखादा माणूस बुरुज बांधत आहे आणि त्याच्याकडे पैसा नसेल तर तो बुरुज पूर्ण करू शकत नाही, लोक त्याला हसतील. किंवा एखादा राजा दुसऱ्या राजावरती स्वारी करायला जात आहे परंतु पलीकडचा माणूस किंवा राजा 20,000 येत आहे आणि आपल्याकडे फक्त 10,000 आहेत. मग माणसाने पुढे जावं की त्याच्याबरोबर वाटाघाटी करून कुठेतरी शांती पसरावी, असा सगळा विचार माणसाला करावा लागतो. येशू सांगत आहे, जर तुम्हाला माझा अनुयायी व्हायचं असेल तर तुम्हाला सर्वस्वाचा त्याग करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे येशूचं शिष्यत्व हा एक प्रवास आहे. त्या प्रवासाचं व्यवस्थितपणे नियोजन करायचं असतं. येशूचं शिष्यत्व ही एक प्रकारची मेजवानी आहे, एक प्रकारचा कार्यक्रम आहे आणि त्यासाठी आयोजन, नियोजन, अंमलबजावणी, पाठपुरावा आणि अधूनमधून सातत्याने मूल्यमापन करत राहावं लागतं. हे सगळं आपण ज्यावेळेला करत असतो त्यावेळेला गोष्टी किती छान वाटू लागतात. मनामध्ये केवढी शांती पसरलेली असते. सहज मागे डोकावून पाहिल्यानंतर कितीतरी गोष्टी आपण उरकलेल्या आहेत ह्यांचं समाधान असतं.
पुढे पाहिल्यानंतर अजून आपल्याला खूप काही करायचं आहे अशी भावना मनामध्ये वस्ती करू लागते. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या जोशात, नव्या उत्साहात, नव्या दमात, नव्या उमेदीने माणूस कामाला लागत असतो. कुठून येतं हे सगळं? त्यासाठी परमेश्वराची कृपा आवश्यक असते. केवळ कोरडी बुद्धिमत्ता हे सगळं देऊ शकत नाही, किंवा नुसता हृदयाचा ओलावासुद्धा आपल्याला फारसा दूर नेऊ शकत नाही. ह्या दोन्हींचं सुंदर असं मिश्रण म्हणजे परमेश्वराची कृपा. ही परमेश्वराची कृपा क्षणाक्षणाला आपल्याला स्वीकारता यावी म्हणून त्याच्याकडे खास प्रार्थना करूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.